नमस्कार. आज आपल्याला दोन कायदे बघायचे आहेत. पहिला म्हणजे इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861 आणि दुसरा इंडिया काउन्सिल ॲक्ट 1892. त्यापूर्वी आपण लास्ट लेक्चरचा शॉर्टमध्ये आढावा घेऊयात. बघा, आपण 1853च्या कायद्याची 4 वैशिष्ट्ये बघितली. 1. गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र विधिमंडळ स्थापन करण्यात आले. 2. खुल्या स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या व पहिले भारतीय ICS अधिकारी कोण झाले तर सत्येंद्रनाथ टागोर झाले. 3. अगोदरच्या कायद्यांप्रमाणे 20 वर्षांची सनद देण्यात आली नव्हती. 20 किंवा कुठल्याच वर्षांची सनद देण्यात आली नव्हती. आणि 4. केंद्रीय विधिमंडळात म्हणजेच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 4 सदस्य स्थानिक सरकार नियुक्त करतील असे सांगण्यात आले. बघा, 1858च्या कायद्याची आपण 5 वैशिष्ट्ये बघितली. 1. भारताचा गव्हर्नर जनरल भारताचा व्हॉइसरॉय बनला व पहिला व्हॉइसरॉय कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय होता. दुसरा पॉईंट, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर रद्द करण्यात आले. तिसरा पॉईंट, ब्रिटिश मंत्रिमंडळात भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आले व पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले झाला होता. 4. भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती. आणि शेवटचा पॉईंट, इंडिया काउन्सिलला कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान मिळाले होते. यानंतर आपण 1861च्या कायद्याची वैशिष्ट्ये बघूयात. पहिला पॉईंट बघा, यानुसार भारतीयांना कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील केले आणि त्यानुसार लॉर्ड कॅनिंगने 1862मध्ये त्याच्या काउन्सिलमध्ये बनारसचा राजा, पतियालाचे महाराज आणि सर दिनकरराव या 3 भारतीयांना सामील केले. पॉईंट नीट समजून घ्या. या कायद्यापूर्वी कुठल्याही भारतीयांना कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये परवानगी नव्हती, पण या कायद्यानुसार प्रथमच भारतीयांना कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्थान प्राप्त झाले. आणि पहिले 3 व्यक्ती कोण होते ते तर पतियालाचे महाराज, सर दिनकरराव आणि बनारसचा राजा. यानंतर दुसरा पॉईंट बघा, या कायद्याने मुंबई व मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार दिले. हा पॉईंट नीट बघा. याच्यापूर्वी पण असाच पॉईंट आपण पाहिला होता. सुरुवातीला मुंबई, मद्रास, बंगालचे गव्हर्नर स्वतंत्र कार्य करत होते. 1833च्या कायद्याने मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले होते. आणि या कायद्यानुसार म्हणजेच 1861च्या कायद्यानुसार मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरला कायदे करण्याचे अधिकार पुन्हा देण्यात आले. बघा, परत एकदा रिपीट करतो. सुरुवातीला मुंबई, मद्रासच्या गव्हर्नरला कायदे करण्याचे अधिकार होते. 1833ला काढून घेण्यात आले आणि 1861ला पुन्हा देण्यात आली. यानंतर तिसरा पॉईंट बघा, या कायद्यानुसार बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदेमंडळे स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार 1862ला बंगालमध्ये, 1866ला वायव्य सरहद्द प्रांतामध्ये आणि 1897ला पंजाब प्रांतामध्ये नवीन कायदेमंडळे स्थापन करण्यात आली होती. यानंतर चौथा पॉईंट बघा, लॉर्ड कॅनिंगने 1859मध्ये सुरू केलेल्या खातेनिहाय पद्धतीला या कायद्यान्वये मान्यता देण्यात आली. हा पॉईंट पाठच करून ठेवा. खातेनिहाय पद्धती म्हणजेच या ठिकाणी कॅबिनेट पद्धतीचा पाया घालण्यात आला होता. यावरून एक प्रश्न तयार होऊ शकतो किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कॅबिनेट पद्धतीचा पाया कोणी घातला तर लॉर्ड कॅनिंगने घातला आणि कोणत्या साली तर 1859 साली. आता खातेनिहाय पद्धत किंवा कॅबिनेट पद्धत म्हणजेच काय तर सध्याला जर बघितलं आपण, कॅबिनेट मंत्री असतात, मग आता रेल्वे मंत्री असतील, अर्थमंत्री असतील, एक विभाग आहे आणि त्या विभागाचा सर्वचे सर्व कार्यभार एका मंत्र्याकडे दिला गेला. त्याला म्हणणार आपण कॅबिनेट मंत्री किंवा खातेनिहाय पद्धती म्हणणार. आणि ह्याची सुरुवात कधी झाली होती 1859ला आणि कोणी केली होती तर लॉर्ड कॅनिंगने केली होती. यानंतर 5वा पॉईंट बघा, यानुसार आणीबाणीच्या काळात कायदे मंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार व्हॉइसरॉयला देण्यात आले व अशी अधिसूचना 6 महिन्यांपर्यंत लागू असेल असे सांगण्यात आले. बघा, ज्यावेळेस आणीबाणी लागू होईल त्यावेळेस अधिसूचना कोण काढू शकेल तर व्हॉइसरॉय आणि त्या अधिसूचनेचा कार्यकाळ किती असेल तर 6 महिन्यापर्यंत असेल असं 5व्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. बघा, आपण 1861च्या कायद्याची 5 वैशिष्ट्ये बघितली. 1. लॉर्ड कॅनिंगने त्याच्या काउन्सिलमध्ये
3 भारतीयांना नामनिर्देशित केले आणि ते 3 भारतीय म्हणजेच बनारसचा राजा, पतियालाचे महाराज आणि सर दिनकरराव. 2 मुंबई व मद्रासला कायदे करण्याचे अधिकार पुन्हा देण्यात आले. 1833ला काढून घेण्यात आले होते, ते पुन्हा 1861च्या कायद्याने देण्यात आले. 3 नवीन कायदे मंडळे स्थापन केली, म्हणजेच कुठली? 1862ला बंगाल, 1866ला वायव्य सरहद्द प्रांत येथे आणि 1897ला पंजाब येथे. 4 कॅबिनेट पद्धतीचा पाया घातला. कोणी घातला? तर लॉर्ड कॅनिंगने घातला. आणि 5वा पॉईंट, आणीबाणीच्या काळात व्हॉइसरॉय अधिसूचना काढू शकतो. यानंतर आपल्याला 1892चा कायदा बघायचा आहे. त्यापूर्वी हा कायदा का करण्यात आला ते एकदा बघूयात. बघा, 1885 साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती व काँग्रेसने अनेक सुधारणांची मागणीसुद्धा केली होती आणि परिणामस्वरूप 1892चा कायदा करण्यात आला. यानंतर 1892च्या कायद्याची वैशिष्ट्ये बघूयात. पहिला पॉईंट बघा, यानुसार केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळात अतिरिक्त म्हणजेच अशासकीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली होती, पण बहुमत शासकीय सदस्यांचेच ठेवण्यात आले होते. म्हणजे कुठलाही कायदा करायचा झाला तरी ही संख्या वाढून सुद्धा काहीच फरक पडत नव्हता, कारण की बहुमत कुणाचं होतं? शासकीय सदस्यांचं बहुमत होतं. म्हणजे ब्रिटिश पाहिजेल तो कायदा कधीही पारित करू शकत होते. दुसरा पॉईंट बघा, अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार देण्यात आले. हा पॉईंट समजून घेण्यासाठी बघा, सध्या संसदीय जी कार्यपद्धती आहे त्याबरोबर आपण लिंक करून एकदा बघूयात. दुसऱ्या पॉईंटमध्ये पहिलं वाक्य काय सांगितलं आहे बघा, अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आला. सध्या भारतातील अर्थसंकल्प जर बघितला तर अर्थमंत्री मांडतात आणि त्यावर चर्चा होते व चर्चेनंतर सर्वात शेवटी मतदान घेतलं जातं. अर्थसंकल्पाची सुरुवात जर भारतात बघितली तर 1860ला झाली होती. 1860ला अर्थसंकल्पाची सुरुवात झाली, पहिला अर्थसंकल्प मांडला गेला. त्यानंतर म्हणजे 1860नुसार किंवा त्याच्यानंतर लगेचच भारतीयांना त्याच्यावरती चर्चा करण्याची किंवा मतदान करण्याचे दोन्हीही अधिकार प्राप्त नव्हते. या कायद्यानुसार म्हणजे 1892च्या कायद्यानुसार फक्त चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आला, पण मतदान करण्याचा अधिकार दिला नव्हता. तो नंतर काही काळानंतर तो भेटला होता. आपण तो पुढे बघूया. दुसऱ्या पॉईंटमधलं पुढचं वाक्य बघा काय सांगितलं आहे, कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार देण्यात आले. आत्ताची संसद जर बघितली आपण 2 गट पाडलेले असतात. म्हणजे स्पीकर म्हणजे अध्यक्षांच्या उजव्या बाजूला जे बसलेले असतात म्हणजे सरकारी पक्ष बसलेला असतो आणि डाव्या बाजूला जर बघितलं तर विरोधी पक्ष बसलेला असतो. आणि विरोधी पक्ष कंटिन्युअसली सरकारी पक्षाला प्रश्न विचारत असतात. त्यालाच काय म्हणूयात आपण, तर कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार. यानंतर तिसरा पॉईंट बघा, प्रांतिक कायदे मंडळात काही अशासकीय सदस्य नामनिर्देशित करण्याची तरतूद होती. आता प्रांतिक कायदे मंडळ म्हणजे काय? सध्या जर बघितलं आपण प्रांतिक कायदे मंडळ म्हणजे प्रत्येक राज्य जे आहे ते प्रांत झालं आत्ता सध्याला. त्यावेळेस कोणते कोणते प्रांत होते? तर बॉम्बे प्रांत झाला, मद्रास प्रांत झाला, बंगाल प्रांत झाला, 1866ला स्थापन झालेला वायव्य सरहद प्रांत झाला आणि 1897ला पंजाब प्रांत झाला. तर या ठिकाणी अशासकीय सदस्य नामनिर्देशित करण्याची तरतूद केली होती. आणि यानंतर शेवटचा पॉईंट, या कायद्यान्वये सदस्य नामनिर्देशित करण्याची पद्धत होती. म्हणजेच या कायद्यात निवडणूक हा शब्द वापरलेला नव्हता. पॉईंट लक्षात ठेवा, या कायद्यामध्ये निवडणूक हा शब्द वापरलेला नव्हता. बघा, 1892च्या कायद्याची आपण 3 वैशिष्ट्ये बघितली. 1, केंद्रीय व प्रांतिक कायदे मंडळात सदस्य संख्या वाढवण्यात आली. 2, अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे अधिकार देण्यात आले. तसेच कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे सुद्धा अधिकार देण्यात आले. 3, प्रांतिक कायदे मंडळात नामनिर्देशित सदस्यांची तरतूद करण्यात आली आणि निवडणूक हा शब्द वापरला गेलेला नव्हता.